प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या नंतर आता नागपूरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। बेलतरोडी पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू आहे। प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये असल्याची पोलिसांना माहिती आहे। आवाज मॉर्फ असेल, कोरटकर फरार का? मराठा समाजाचा हा सवाल आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, आपण पाहतोय की आवाज जो आहे तो कोरटकरचाच, सीडीआर मधून हे आता स्पष्ट होतंय अशी सूत्रांची आपल्याकडे माहिती आहे। तर आवाज मॉर्फ असेल तर कोरटकर फरार का, असा सवाल मराठा समाजाने उपस्थित केलाय। नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे की इंद्रजित सावंत यांना जो धमकीचा फोन गेला होता तो नागपुरातूनच गेला आणि प्रशांत कोरटकरच्या मोबाईलवरून गेल्याचं सीडीआर मधनं पुढे आलेलं आहे। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। त्यासोबतच काल इंद्रजित सावंत यांचे 7 तास चौकशी झाली। त्यांची फॉरेन्सिक टीमने त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले की वाद प्रशांत कोरटकर आणि इंद्रजित सावंत यांच्यात झाला, त्यातला आवाज जो आहे तो तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीमने गेला। संपूर्ण हे जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबींनी तपास केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरनीच कॉल केला होता का यासाठी सीडीआर काढण्यात आलेला आहे। जी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की सीडीआर वरनं प्रशांत कोरटकर याच्या की तो फोन जो आहे तो त्याच्याच नंबरवरून गेल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। त्यामुळे ही एक मोठी अपडेट आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर नागपुरात गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापुरात ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झालेला आहे। बेलतरोडी पोलिसांचे 3 पथकं प्रशांत कोरटकरचा शोध घेत आहे। काही माहिती मिळत आहेत की सुरुवातीला माहिती होती की मध्य प्रदेशमध्ये जो आहे तो प्रशांत कोरटकर गेला असावा, त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस पथकं होते। आता माहिती मिळते की तो मुंबईत असण्याची शक्यताही नाकारली जात नाही। त्यामुळे कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलीस, कारण की 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहे, संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करतायत, प्रशांत कोरटकरचा शोध घेत आहे। परंतु सीडीआर मधनं जी माहिती पुढे आलेली आहे त्यातून खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे की तो आवाज जो आहे तो मॉर्फ केलेला नव्हता, प्रशांत कोरटकर याचाच आवाज होता अशी माहिती आहे। आणि या बाबीला कारण की न्यायालयात जेव्हा हे प्रकरण जाणार तेव्हा आवाजाचे नमुने महत्त्वाचा पुरावा असणार आहे। त्यामुळे काल जवळपास 7 तास इंद्रजित सावंत यांची चौकशी झाली, त्यांच्या आवाजाचे नमुने सुद्धा घेतलेले आहे फॉरेन्सिक तपासणीसाठी। आणि जेव्हा प्रशांत कोरटकर याला चौकशीसाठी पोलीस ताब्यात घेणार त्यानंतर प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने सुद्धा फॉरेन्सिक टीमकडून तपासले जाणार। तर 2 तांत्रिक दिशेने सुद्धा हा तपास जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।